आयोग म्हणजे मोदी शहांनी निर्माण केलेली विंचवाची शेती अशा शब्दांमध्ये सामनामधून निशाणा साधण्यात आला। सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर निशाणा साधण्यात आला। लोकशाही निवडणूक प्रक्रिया विषारी करण्याचं काम सुरू आहे असा हल्लाबोल देखील सामनातून करण्यात आला। निवडणूक आयोगाला कठोर दंडित करणं गरजेचं असल्याचं सामनामधून म्हटलंय। तर सामनामध्ये काय म्हटलेलं आहे आपण पाहतोय। सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे मोदी शहांनी निर्माण केलेली विंचवाची शेती आहे। भारतीय लोकशाही निवडणूक प्रक्रिया विषारी करण्याचं काम या लोकांनी केलं। ईडी, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्थेवर ईस्ट इंडियाच्या व्यापार मंडळानं ताबा मिळवला आहे। या चाच्यांनी लोकशाही मूल्यांचं अपहरण करून लोकांचं स्वातंत्र्य ओलीस ठेवलं आहे। त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं भारतीय निवडणूक आयोगाला कठोर दंडित करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील निवडणूक लुटल्यावर भाजप, निवडणूक आयोग युतीनं बिहारच्या निवडणुकीवर दरोडा घालण्याचं कार्य हाती घेतलंय। आतापर्यंत 55 लाख मतदारांची नावं आयोगानं काढली आहेत। या सर्व मतदारांकडे आधार, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र होतं। लालू यादव वगैरेंना समर्थन देणारा वर्ग, गावं, तालुक्यातील मतदार यांच्या याद्या पुनर्निरीक्षणाच्या नावाखाली साफ केल्या जात आहेत। बिहारमध्ये आतापर्यंत साधारण 55 ते 60 लाख मतदार वगळले गेले। तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर अचानक 60 लाख मतदार वाढले।